उपस्थित एकीकडे असतील तुर्वेचे आयकॉन खेळाडू नमित पाटील ज्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण धावा पाहिल्या तर जवळजवळ पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आणि दुसरीकडे अनुप पाटील विरुद्ध नमित पाटील, उमेश म्हात्रे विरुद्ध स्वप्नील कोळवासी लढत असेल. क्रिकेट बॉय विरुद्ध राजा घरात फायनलचा पहिला चेंडू उत्तम दर्जाचा काहीसा खोलवर राहणारा चेंडू बीट केलं होतं नमित पाटीलला. पहिला चेंडू निर्धाव पाहूयात आपण दुसरा चेंडू राईट हँड विरुद्ध विकेटचा मारा. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आतापर्यंतचे नमित पाटील खेळत आहेत. फटका मिड ऑन क्लिअर करत असताना 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू घेईल सीमारेषेची भेट आलेला आहे. नमित पाटीलच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक चौकार होता. मिड ऑनच्या वरून खेळलेला फटका होता. गॅप होती. पॉवर प्लेचा फायदा उचलला होता फलंदाजांनी. किती कौतुक करावं या फटक्याचं, किती उल्लेख करावा या फटक्याचा. दमदार चौकार. 4 धावसंख्येने 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलेला आहे बिनबाद 4 वर. यापुढील चेंडू पुन्हा एकदा क्षेत्र तेच आहे. कुंदन पारकर यांनी जरूर धाव घेतलेली आहे परंतु चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. आलेला आहे नमित पाटील यांच्या बॅट मधून हा षटकार. 6 धावा षटकार आला. 6 धावा ऍड केल्या गेल्या धावफलकामध्ये. पहिला चेंडू किशोर काटे यांनी उत्तमरित्या हाताळला होता परंतु त्यानंतर नमित पाटील आता प्रभाव चढवत असताना किशोर काटेवर 3 चेंडूची समाप्ती 10 धावसंख्या धावफलकावर आपल्याला लागलेल्या दिसतील. किशोर काटे कोणता आता पैत्रा आजमावतील कारण या थंडीच्या सत्रामध्ये आग लावलेली आहे मैदानात नमित पाटीलने. त्या दरम्यान बॅटची बाहेरची कडा जरूर होती परंतु चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. कोणतीही संधी होती. क्षेत्ररक्षकांच्या अगदी आवाक्या बाहेरचा हा चेंडू. एक धाव मिळाली. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 11. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या षटकातील. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आतापर्यंत उचललेला आहे. यावेळेस सुद्धा दमदार स्ट्रोक आहे. हेलिकॉप्टर उडवला आणि पाठवला लॉंग ऑफच्या बाहेर. नमित पाटील आग ओकत आहे. नमित पाटीलची बॅट संपर्क चांगला करत आहे. नमित पाटीलची बॅट षटकार चौकारांमध्ये डील करत आहे. नमित पाटीलची बॅट जो फॉर्म या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये मिळवला होता तोच फॉर्म फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला दाखवत असताना नमित पाटील काय फलंदाज आहे. ग्रामीण क्रिकेटच नाही तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच गोलंदाजांसमोर बऱ्याच गोलंदाजांना पाणी पाजायला लावतो हा फलंदाज. लगावलेला आहे आणखीन एक दमदार स्ट्रोक. रेंज ऑफ शॉट्स बघा. या फलंदाजाकडे पुल आहे. या फलंदाजाकडे लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. या फलंदाजाकडे हेलिकॉप्टर आहे, स्वीप आहे, पंच आहे, कव्हर ड्राईव्ह आहे. कुठला असा फटका नाही की हा जो फलंदाज खेचत नाही. त्यामुळे कुठेही चेंडू टाकावा, कोणत्या दिशेने चेंडू हाताळावा हा प्रश्न आता मात्र किशोर काटेच्या या गोलंदाजीने आला असेल. यावेळेस मात्र सोडून दिला हा फक्त चेंडू कारण खराब दिशा होती. लेफ्ट सोडून जाणारा पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 वर. शेवटचा अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंची समाप्ती 18 धावसंख्या भरपूर झाल्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. पाहूयात शेवटचा चेंडू पुन्हा एकदा किशोर. शेवटच्या चेंडूवर सुद्धा एक आगळा वेगळा फटका जरूर होता परंतु मैदानाचं बंधन असल्या कारणाने फक्त आणि फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धाव आली आणि 19 धावेवर समाप्त झालं पहिलं षटक. पहिल्या षटकाची समाप्ती 19 धावसंख्या धावफलकावर. आता पाहूयात कोणते गोलंदाज. मागील 2 सामन्यांमध्ये राजू यांनी दुसऱ्या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी जरूर केली होती परंतु आता कुंदन पारकर 6 धावसंख्या डिफेंड केल्या होत्या. सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. स्वतः आता गोलंदाजीची जबाबदारी घेतील. नमित पाटील यांना थांबवण्याचं कार्य आता मात्र स्वतःच्या हातामध्ये घेतील कुंदन पारकर. परंतु समीर फाळके या खेळाडूचा सुद्धा एक चांगला उल्लेख घणसोली क्रिकेटमध्ये केला जातो. ऑलराऊंडर खेळाडू कसा असावा समीर फाळके घणसोली क्रिकेटला नेहमीच दाखवून देत असतात. 19 धावसंख्या धावफलकावर असतील समीर फाळके. नमित पाटील यांनी आता चांगला हेड स्टार्ट मिळवून दिलेला आहे.
त्या हेड स्टार्टला आता मात्र कॅपिटलाइज करावं लागेल समीर फाळकेला, कारण हीच फलंदाजी आवश्यक आहे, हीच फलंदाजी अपेक्षित आहे क्रिकेट बॉयज संघासाठी समीर फाळकेकडून. पॉवरप्लेचं बंधन तुटलेलं आहे. पॉवरप्लेच्या बंधनामुक्त पहिले षटक, सांघिक दुसरे षटक हाताळतील गोलंदाज कुंदन पारकर. राईट मिळून विकेटचा मारा आणि इथे मात्र काहीसा डिप केलं चेंडूने. सबमरीन डिलिव्हरीच्या चेंडूला म्हटलं जातं खरं तर, कारण जमिनीचा खेळपट्टीचा स्पर्श घेतल्यानंतर काहीसा अनपेक्षित जी उसळी असते ती मात्र मिळत नाही, तर जातो चेंडू काहीसा बॅटच्या खालून. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. यावेळेस सुद्धा सखवलेला आहे, जे बाहेरचं वळण आहे ते बाहेरचं वळण मात्र बीट करत आहे फलंदाजांना. कुंदन पारकर अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत आहेत आपल्या गोलंदाजीने. निर्धाव चेंडू, लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. धावसंख्या 19 वर स्थगित. धावसंख्या स्थगित असताना, धावसंख्या थंड पडलेली असताना गरमाहट पैदा करावी लागेल या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र वाईड बॉल. लाईन चेंज केली होती चेंडूची, परंतु लाईन चेंज करता करता ते नियंत्रण मात्र राखता आलं नव्हतं. वाईड बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकावर. 20 धावसंख्या. अजूनही या षटकातील 4 चेंडू आपण जर पाहिले तरी शिल्लक असतील. 20 धावसंख्या धावफलकावर समीर फाळके. यावेळेस संपर्क चांगला आहे. लॉंग ऑनच्या वरून पाठवलेला चेंडू सीमारेषा पार. समीर फाळकेच्या बॅटमधून आलेला हा चौकार, षटकार. उत्तम दर्जाचा फटका होता. हाफ व्हॉली मिळाली आणि हाफ व्हॉलीला पाठवलं सीमारेषे बाहेर लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार. 26 धावसंख्या धावफलकावर असतील. गती चांगली झालेली आहे, आकार चांगला येत आहे. नमित पाटील यांनी जसे समीर काहीशे अडचणी दिसत होते त्यानंतर आपला अनुभव शेअर केला समीर सोबत, आणि अनुभव शेअर केला असताना षटकार सुद्धा त्यांच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान बॅकफुटवर जात असताना काहीसे क्रॅम्प झाले होते फलंदाज, परंतु एक धाव काढून एक सुरक्षित अशी धाव मिळवली आणि नमित पाटील येतील आता स्ट्रायकिंग एंडवर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 27 धावसंख्या धावफलकावर आहेत आणि नमित पाटील, तुर्बे गावचा स्टार, तुर्बे गावचा वंडर बॉय नमित पाटील येईल बॅटिंग क्रीजवर. उलटा चेंडू लॉफ्ट केलेला आहे सरळ दिशेने शशी म्हात्रे यांच्यावरून. शशी म्हात्रे यांच्या मस्तकावर दस्तक देत असताना चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. नमित पाटील यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. 33 धावसंख्या. आता नमित पाटील मात्र काही थांबवायला तयार नाही. नमित पाटील काही मात्र घुटणे टेकायला तयार नाही. वाट चढायची ती फक्त आणि फक्त वरची, वाट चालायची ती फक्त आणि फक्त पुढची. षटकार आला. त्यानंतरचा आणखीन एक दमदार स्ट्रोक. फलंदाजी छान, फलंदाज महान, तुर्भे गावाचा अभिमान. नमित पाटील यांची बॅट बघून प्रेक्षकांचं हरपलं मान. काय फलंदाजी चालू आहे नमित पाटीलची. हेलिकॉप्टर स्ट्रोकने पाठवला चेंडू सीमारेषा पार. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले आणि या 2 षटकारांनी आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या नेऊन ठेवली 39 वर. वेगवान गती आहे. वेगवान गतीने आता मात्र नमित पाटील या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व दाखवत आहेत. नमित पाटील या स्पर्धेमधील सर्वच खेळाडूंना, सर्वच प्रेक्षकांना आपला उल्लेख करायला लावत आहेत. काय फलंदाजी आहे. बघूया तर 2 षटकांची समाप्ती आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर 19.5 सरासरीने 39 धावसंख्या धावफलकावर. फार महागडी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांशी. परंतु आता पाहूयात राजू फिरकीपटू समोर असतील फलंदाज समीर फाळके. 39 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा लॉफ्ट केलेला आहे आणि अनुप पाटील काही अडवू शकणार नाहीत. हा चेंडू. आणखीन एक षटकार, आणखीन 6 धावा. काय फटका आहे, काय षटकार आहे. लॉंग ऑन म्हणा, लॉंग ऑफ म्हणा, व्ही शेप मध्ये आता मात्र समीर फाळके या मॅच मध्ये, या मैदानामध्ये मैदानाला आपल्या बॅटिंगचं वेळ लावत आहेत. षटकार आला आणि 45 धावसंख्येवर जाऊन पोहोचली धावफलक. अजूनही 5 चेंडू शिल्लक, 5 संधी आहेत.
क्रिकेट बॉईज संघासमोर. पुन्हा एकदा लॉफ्ट आणि लॉफ्ट, परंतु संपर्क काहीसा खराब झाला. अखेरकार पहिल्या षटकामध्ये जी अपेक्षा होती विकेट मिळवण्याची ती अपेक्षा पणाला आली तिसऱ्या षटकामध्ये. समीर फाळके एक चांगली फलंदाजी करत असताना झाले बाद. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि सचिन पाटील आता येतील फलंदाजी मार्कवर. चला मी विनंती करेन क्रिकेट बॉल संघाला जसा हा डाव संपेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे, कारण थोडासा अंधार होत चाललेला आहे मैदानामध्ये. राजा घरात 11 टीमला काहीसा अंधार येऊ नये याची आपण काळजी घेऊयात. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या 45. सचिन पाटील बॉल हवेमध्ये आहे. मनीष म्हात्रे हवे चूक करणार नाहीत, झेल स्वीकारतील. नमित पाटील यांना अजून माघारी ठेवतील. नमित पाटीलला स्ट्राईक पासून वंचित ठेवतील. लागोपाठची दुसरी सफलता बघा. आता राजू यांना संधी आहे. प्रवीण प्रकाश यांनी पुरस्कृत केलेल्या लागोपाठच्या 3 विकेटसाठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलं होतं ते पारितोषिक मिळवण्याची संधी आहे राजूला. पाहूया ती संधी मिळवतील का. हॅट्रिक बॉल आणि बीट केलेला आहे. बीट नाही तर बाद सुद्धा केलेला आहे. बॅटची गळा घेतली आणि हॅट्रिक प्राप्त केली. एकदा जोरदार येऊन जाऊ देत राजूसाठी. हॅट्रिक प्राप्त केली. लागोपाठच्या 3 विकेट सुद्धा मिळवल्या आणि 1000 रुपयाच्या पारितोषिकाची मानकरी सुद्धा ठरलेले आहेत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. नमित पाटील मात्र फार वेळ या षटकामध्ये बॅटिंग पासून काहीशे दुरावले, बॅटिंग पासून काहीशे लांब राहिले नमित पाटील. सिद्धी पाटील येथील नवीन फलंदाज. जीपीएल 2025 मध्ये अटीतटीचा सामना होता एसके ईगल संघासाठी आणि त्या अटीतटीच्या सामन्यामध्ये फिनिशिंग टच दिला होता आपल्या टीमला. विजय प्राप्त करून दिला होता सिद्धीने. आणि आता क्रिकेट बॉलसाठी यावेळेस पूल केलेला आहे, परंतु हवेमध्ये असताना चेंडू अनुप पाटील. लागोपाठच्या 4थ्या चेंडूवरची 4थी सफलता. काय गोलंदाजी चालू आहे. कदाचित जी गोलंदाजीची क्रमवारी गजानन संघाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये स्वीकारली होती की राजू यांना दुसरं षटक हाताळायला दिलं होतं, तीच जर गोलंदाजीची क्रमवारी या सामन्यामध्ये सुद्धा कंटिन्यू ठेवली असती तर मात्र काहीसं वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु संधी मिळाली नमित पाटीलला आणि नमित पाटील या गौरवण्यात आलेल्या नावाने या मैदानामध्ये जे वादळ आणलं त्या वादळाने आता मात्र क्रिकेट बॉईज एका सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज करण पाटील, सोमनाथ पाटील येथील फलंदाजी मार्कवर. लागोपाठच्या 4 चेंडूंवरच्या 4 सफलता. 5वी सफलता येईल का वाट्याला की करण पाटील. परंतु यावेळेस निर्धार चेंडू आहे आणि निर्धार बाद आहेत आणि बाद आहेत फलंदाज. लागोपाठच्या 5 चेंडूंवर 5 सफलता. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूयात राजू यांचं. फार कमी वेळ चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि हे करून दाखवलेलं आहे राजूने. आपल्या टीमसाठी एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं, महत्वाचे फलंदाज बाद केले आणि लगाम लावला क्रिकेट बॉईज संघाच्या धावफलकावर. चला क्रिकेट बॉईज संघ स्वप्नील कोहली आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाज जातील क्रीज मध्ये तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया विनंती असेल. पंचेचाळीस धावसंख्या उभारल्या क्रिकेट बॉईज संघाने आणि 46 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलेलं आहे राजा घरात 11 टीम समोर. 46 धावसंख्येचं आव्हान. सगळं स्वप्नील कोहली आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. क्रिकेट बॉईज टीम सर्वांनाच आम्ही विनंती करत आहोत. थोडासा अंधार होत चाललेला मैदानामध्ये आणि त्या
अंधाराचा परिणाम बॅटिंगवर जाणवणार नाही राजा भारत 11 टीम मधील फलंदाजांच्या. आपण काळजी घ्यावी. चला तर त्वरित आपले क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्यावे. शेहेचाळीस धावसंख्येचं आव्हान डोंगर उभा आहे समोर. 3 षटकांचा सामना आहे. संध्याकाळच्या 17 मधील सामना आहे. थंड वातावरणामधील सामना आहे आणि थंड वातावरणामध्ये मात्र नमित पाटील यांनी काहीशी गरमाहट पैदा केली होती. उल्लेखनीय कामगिरी, आतिषबाजी, षटकार चौकारांची लगावली होती मैदानामध्ये. परंतु आता टार्गेट रोखायचं आहे, आव्हानापासून रोखायचं आहे समोरील राजा भारत 11 टीमला. नमित पाटील पहिला चेंडू ऐकून आणि काय फटका आहे, परंतु मैदानाचा फटका बसला अनु पाटीलला. 360 डिग्री मैदान झालं असतं तर नक्कीच 4 ते 6 धावसंख्या जरूर मिळाल्या असत्या, परंतु 3 बाजूने बाउंड्री लाईन उपस्थित असल्या कारणाने फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. हे एक धाव मिळाली पहिल्या चेंडूवर, परंतु संपर्क चांगला होता, फटका चांगला होता, एक धाव मिळाली. त्यानंतरचा पुढचा चेंडू, दिशा बरोबर आहे, फटका बरोबर आहे, क्षेत्र बरोबर आहे, धावा येतील 6. षटकार आला आणि अनुप पाटील आता इरादे स्पष्ट करत असताना, नमित पाटील तुम्ही फलंदाजी करू शकता तर मी सुद्धा माझी आतिषबाजी दाखवू शकतो. तर संदेश मात्रला खुशखबर असेल, जर आपण एका हातामध्ये झेल पकडला तर रोख रुपये 5,000चं पारितोषिक मुकेश चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. 5,000 एका हाताने झेल पकडल्यावर. यावेळेस सुद्धा फटका हवेमध्ये आहे, परंतु समीर फाळके झेल पकडत आहेत. अनुप पाटील आयकॉन खेळाडू, परंतु निराश पावलाने आता या सामन्यामध्ये सुद्धा जावं लागेल माघारी. निराश असतील स्वतःवर. फायनलचा सामना आहे, मोठी फटकेबाजी करण्याची आवश्यकता होती, परंतु त्या आवश्यकतेला अनुसरून मात्र काही फलंदाजी करता आली नाही. एक षटकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर एक खरा फटका खेळून माघारी परतले. आता पाहूयात नवीन फलंदाज उमेश मात्रे. गडसोली गावाचा गौरव या खेळाडूच्या माध्यमातून सांगायला मला जरूर आवडेल. नवीन शेवाचं ते मैदान होतं, काहीसा अडचणीत होता गडसोली संघ. 12 चेंडून मागे नाही तर 11 चेंडून मागे 56 धावसंख्येची आवश्यकता होती. उमेश मात्र स्ट्रायकिंग एंडला आले, नॉन स्ट्रायकिंग एंडवर रितेश पाटील बी होते. दोघांनी अशी फटकेबाजी केली की एक चेंडू ठेवून 56 धावसंख्या उभारली होती. आणि आता उमेश मात्र पुन्हा एकदा, परंतु यावेळेस सर्व यष्ट्या चित केल्या जात आहेत. नमित पाटील तुर्भे गावचा हा सितारा गणसुली गावाच्या मैदानावर मात्र आपलं नाव कोरत आहे, आपल्या नावाचा उल्लेख या मैदानावर बजावत आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 सफलता. पहिला बाद केला अनुप पाटीलला आणि आता बाद केलं उमेश मात्रेला. लाजवाब गोलंदाजी. कालच्या 17 मध्ये जर आपण पाहिलं तर 2 वेळा 1,000 रुपयाचं पारितोषिक घरी घेऊन गेले होते नमित पाटील, आणि आज सुद्धा घेऊन जाऊ शकतात का? कारण फलंदाजीमध्ये तर लागोपाठचे 3 षटकार लगावले 2 वेळा, परंतु आता पाहूयात विकेट मध्ये लागोपाठचा 3रा बळी प्राप्त करू शकतील का सुशील मात्रे येथील फलंदाजी मार्कर. हॅट्रिक बॉल. राजू यांनी जरूर हॅट्रिक मिळवली, परंतु आता क्रिकेट बॉल संघाकडून नमित पाटील ही संधी असेल, हा चान्स असेल नमित पाटीलकडे. हॅट्रिक बॉल, परंतु हॅट्रिक मात्र पदरी पडणार नाही, कोणतीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. आता मात्र जर आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या धावफलकावर लागलेल्या असतील त्या म्हणजे 7. खडतर सुरुवात झालेली आहे, कठीणाईची सुरुवात झालेली आहे. अनुप पाटील बाद झाले, उमेश मात्र बाद झाले. पाहुयात संदेश मात्रे रनआउट करण्याची संधी.
आणि रनआउट करता करता मात्र सुशील मात्रे यांना माघारी जावं लागेल. शेवटचा चेंडू होता, शेवटचा चेंडू होता, हातामध्ये मारला होता. कोणतीही गरज नसताना, कोणतीही आवश्यकता नसताना मात्र रनआउटच्या स्वरूपात सुशील मात्रेला सुद्धा जावं लागेल माघारी. आणि हा रनआउट नावावर लागला जाईल तो म्हणजे संदेश म्हात्रेच्या. आणि यावर खुश होऊन मुकेश चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. खुश झाले मुकेश चौधरी, आपल्या मित्राकडून ही शाबासकी दिले, भेट दिलेली आहे संदेश म्हात्रेला. चला आपण खेळपट्टीचा लवकरात लवकर ताबा घ्यावा किशोर. किती पाहिजे? 12 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता. किशोर काटे समोरतील गोलंदाज स्वप्नील कोळी, क्रिकेट बॉयज टीमचे कॅप्टन, घोणसोली क्रिकेट मधील 2023-24 हंगामामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील कोळी, राईट आर्म राऊंड द विकेट. तर आता फलंदाजांसाठी खुशखबर असेल, लागोपाठचे जर 3 षटकार आपण लगावले तर आदरणीय रवींद्र भोगत साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 3000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रुपये 3000चं पारितोषिक आणि प्रवीण प्रकाश यांनी पुरस्कृत केलेलं 1000 रुपयाचं पारितोषिक, त्यामुळे 4000ची कॅश आपण घेऊ शकता. त्याच दरम्यान चेंडू चांगला आहे, अपील जोरदार आहे, अपील जोरदार आहे, परंतु पंच काही अपील ग्राह्य धरली जाणार नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती, निर्धाव चेंडू. स्वप्नील कोळी का मला 2023-24 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं हे दाखवत असताना, आपल्या गोलंदाजीची तेज धाव दाखवत असताना, त्या दरम्यान कुंदन पारकर मी सुद्धा तुझ्यापेक्षा कमी नाही असं दाखवलेलं आहे. आलेला आहे षटकार. षटकार आला आणि कुंदन पारकरने या सामन्यामध्ये राजा घरात 11 टीमचे अस्तित्व अजूनही टिकवून ठेवलेलं आहे. अजूनही संधी आहे. जर अशीच फटकेबाजी चालली, जर अशीच फलंदाजी चालली तर मात्र आपण पाहू शकाल की कुंदन पारकर या सामन्यामध्ये विजय जरूर प्राप्त करून देऊ शकतात आपल्या संघाला. चला लवकरात लवकर आपण या सामन्याला सुरुवात करा. पंच अंधार होत चाललेला आहे. हे सुद्धा पाहूया तर पंचांचा इशारा येईल किंवा चेंडू असेल निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू असेल. आणि आता जर आपण पाहिलं तर आवश्यकता असेल 8 चेंडू आणि 32 धावसंख्येची, 8 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. सकाळचं सत्र असतं तर असं म्हणायला सुद्धा असतं की कुंदन पारकरसाठी आव्हान काही कठीण नाही, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, काहीही सांगू शकत नाही. आणि यावेळेस मात्र उडवलेला आहे, जाईल लॉंग 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 षटकार. कुंदन पारकर नाव मोठं आहे, फलंदाजी चांगली आहे. आणि हा सामना जर कुंदन पारकर आपल्या संघासाठी जिंकवून देत आहेत, ही मॅच जर आपल्या टीमसाठी काढत आहेत, तर मात्र मुकेश चौधरी यांच्या माध्यमातून रोख रुपये 5000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्याच दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे आदरणीय प्रमिलाताई म्हात्रे, आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच क्रेडेन्स हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद दमाळे यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन होत आहे. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. येणारे 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच काढली, राजा घरात 11 टीमला विजयाचं पारितोषिक पटकावून दिलं तर मुकेश चौधरी यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक.
काय सुवर्ण संधी आहे, हा उत्साह आहे, ही शाबासकी आहे. पण पाहूयात कुंदन पारकर की गोलंदाज असतील ऋतिक गिरी. डाव्या हाताचा गोलंदाज, लांब लचक असा रनअप आहे, वेगवान गतीचा गोलंदाज आहे, परंतु समोर अनुभव फार दांडगा आहे, अनुभव फार मोठा आहे. कुंदन पारकर 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. पाहुयात पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल वाईड बॉल, त्यामुळे आता आवश्यकता असेल 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची. 6 चेंडू मागे 4 षटकारांची. हेच गणित चालू असेल कुंदन पारकरच्या मनामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट आहे, ताकदीचा जास्त वापर केला जातो, षटकारांचा चौकारांचा जास्त वापर केला जातो आणि मनामध्ये फक्त एक गणित डोळ्यांसमोर असेल. 6 चेंडू 24 धावा, 4 षटकार. यावेळेस खाली बसलेला आहे आणि बाद सुद्धा घोषित केला गेलेला आहे. क्रिकेट बॉईज संघाकडून राजा गरत 11 संघाच्या उरल्या सुरलेल्या आशा आकांक्षा ज्या कुंदन पारकरच्या खांद्यावर होत्या, त्या मात्र आता निराश पावलाने आपली वाट पॅव्हिलियनकडे चालत असताना दिसत आहेत. आणि जसे कुंदन पारकर बाद झाले तसा मात्र क्रिकेट बॉईज संघाचा जल्लोष आपण पाहिला. विकेट महत्वाची होती. माहित होतं की कुंदन पारकरला जर बाद केलं तर हा सामना आपल्या खिशात घालता येईल, ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या घरी नेता येईल, 10,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या नावावर करता येईल. फार आता कठीण असेल. 5 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. राजू नवीन फलंदाज, ऋतिक गिरी गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 5 चेंडू 24 धावा. फटका उंचावलेला आहे, पाहुयात हा जाईल षटकार. ओ माय गॉड, अजूनही सामना जिवंत आहे, फलंदाजीमध्ये अजूनही दम आहे. राजू यांच्या बॅट मधून येत आहे हा षटकार. आता आवश्यकता असेल 4 चेंडू आणि 18 धावसंख्येची. 4 चेंडूंमध्ये 3 षटकारांची, 4 चेंडूंमागे 3 मोठ्या फटक्यांची, 4 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. अंधार आहे, काळोख आहे, परंतु या मैदानामध्ये राजू यांनी मात्र आता बळवा पेटवलेला आहे. षटकाराला 4 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस मात्र फटका फसलाय. संदेश मात्र धावत आहेत बॉल पाठी. एकच धाव मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानतील फलंदाज. आता येणारे 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. हा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली होती. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी खरं तर सर्व संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला होता. प्रत्येक संघांमध्ये 6 आगरी खेळाडू खेळण्याचं बंधन स्पर्धेच्या सुरुवातीलाच जी नियमावली सादर केली होती आपल्या संघासमोर, एक आयकॉन खेळाडू आगरी गोळी फॉर्मॅट नुसार. आणि हा निर्धाव चेंडू, निर्धाव नाही तर आउट आहेत. बाद झालेत फलंदाज किशोर. आणखी एक सफलता प्राप्त झाली ऋतिक गिरी या गोलंदाजाला. आता मात्र काही चमत्कारच राजा घरत 11 टीमला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देऊ शकतो. परंतु क्रिकेट बॉल संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आयकॉन असा निवडला की ज्याने फलंदाजीमध्ये उत्कृष्ट दर्जाचं योगदान दिलं. आयकॉन असं निवडला की गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल षटके ज्यांनी हाताळली. नमित पाटील या स्पर्धेमधील सर्वात यशस्वी ठरलेले आयकॉन, या स्पर्धेमधील सर्वात यशस्वी ठरलेला आतापर्यंतचा हा खेळाडू. काय उल्लेख करावा या खेळाडूचा, किती कौतुक करावं या खेळाडूचं, किती स्तुती करावी या खेळाडूची. 2 चेंडू 17 निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र शेवटचा चेंडू. 1 चेंडू 17 धावा. राजा गरज चषक 2025 मधील विजेता संघ ठरत आहे क्रिकेट बॉईज. उत्तम दर्जाचा खेळ, उत्तम प्रदर्शन, उल्लेख करून दिला या घणसोली गावाला, उल्लेख करून दिला या घणसोली क्रिकेटला. क्रिकेट बॉईज संघाने आपले हार्दिक अभिनंदन. राजा गरज चषक 2025चा फ्री एंट्री मधील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरत आहेत क्रिकेट बॉईज. सर्वच खेळाडूंचे आम्ही अभिनंदन करू इच्छितो,
कारण सामना एका खेळाडूने नाही तर 11 खेळाडूंनी गणला जातो आणि या सामन्याचं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन मानत आहोत. तर या स्पर्धेसाठी आपण ज्या अतिथी मान्यवरांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते आपण पाहतात की प्रथम पारितोषिकाची जी तर प्रथमतः अतिथी मान्यवरांचा आदर सन्मान आम्ही इथे पार पाडणार आहोत.